अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठवीत महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरेल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज गुण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणते ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची खोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलाकांकतेजोदि कामोत्तेजोधि कामोदिवक्त्रम. कलानिशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्राच्छ्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपुर्यां सुधीसङ्घसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जभृङ्गं, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, ऋगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. चिराभ्याससंयोग सिद्धेर्बलाढ्यः, बृहद्व्याघ्रशायी महाञ्चाङ्गदेवः.
निरीक्षाग्रकुड्यागतवीतगर्वः समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा स्वसंवेद्य तत्त्वन्न जानामि जानासि विष्णोः यतः प्रेषितः खेचरन्नामदेवः समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्रीमत्स्वामी नृसिंह सरस्वती विरचितं श्री ज्ञानदेवाष्टकस्तोत्रम संपूर्णम. आजच त्यांचे आपण तिथे तुम्ही गेला होतात का? आश्रम आहे त्यांचा तिथे नृसिंह सरस्वती स्वामींचं. हो, जाऊन आलो आम्ही त्या दिवशी. हो ना, आमचं नाही ना जाणं झालं. तुम्ही ते प्रदक्षिणा केली त्याच्यात नाही गेला? प्रदक्षिणा केली त्यावेळी तिथे नाही ना. नाही जमलं का? नाही म्हणजे त्यांनी नेलं नाही आम्हाला तिथं. त्यांनी नेलं नाही, तुमच्या मैत्रिणीच त्यांनी जेवढं दाखवलं तेवढंच आम्ही फिरलो आहे. तसं पूर्वी गेलेलो आहे आम्ही, एकदा पाहिलेला आहे तो. पण आता त्यांची होती ना तिथे शताब्दी काहीतरी होतं ना, काहीतरी कार्यक्रम. हा तेच त्यांच्या जन्माचा किंवा ह्याचा कार्यक्रम होता. ठीक आहे, चला. काही तुम्ही तुमच्याबद्दल तिथल्या ह्याच्याबद्दल बोलणार आहे असं करा, सांगा थोडीशी माहिती. ज्या आलेल्या नव्हत्या त्यांना जरा प्रेरणा मिळेल. सगळ्यांना काही दाखवता आलं नाही आम्हाला तिथे, कारण आपले काय काय कार्यक्रम झाले सांगा जरा 5 मिनिटं. आज रेखाताई पण नाही. सुरुवात करा, लक्षात आलं की मग त्यांना. रेखाताई असतील ना? आल्यात ना? आल्यात. सुरुवात करते, काही लक्षात आलं तर सांगितलं. ज्ञानदा संस्कृत काय त्यांची अकॅडमी ना, अशा ही संस्था आहे. आणि त्यांचे विद्यार्थी पण संस्कृतही शिकतायत. सगळं वारकरी पंथाप्रमाणे सगळं जे आहे, सगळ्या संतांची ती पण ज्ञान देण्याची त्यांची हे आहे, धडपड असते. आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. म्हणजे जे आले नव्हते त्यांना जरा त्याचं एक चित्र डोळ्यासमोर. राहण्याची सोय फ्रूटवालीमध्ये होती, पण सगळा कार्यक्रम म्हणजे पहाटे आम्ही 4 वाजता काकड आरतीला जायचो. नंदाताई बुराडे, तर काकड आरती 4 वाजता असते आणि ती आम्हाला ऐकायला किंवा ती पाहण्याची फार ओढ असते. की त्यावेळेला ब्राह्ममुहूर्तावर ज्ञानदेवांचं आणि त्यांच्या समाधीचं दर्शन, विठ्ठल रुक्मिणीचं, आणि सगळी प्रदक्षिणा फटाफट करून सिद्धेश्वराला नमस्कार. मुक्ताई त्या दिवशी तर आम्हाला शेवटच्या दिवशी 3दा मुक्ताईचं दर्शन झालं. खूप सुंदर असं वातावरण असतं ते. एकादशी असूनही ती पहाटेची वेळ फार प्रसन्न असते. तेव्हा काही गर्दी नसते. म्हणजे खरं भगवंताला भेटायचं असेल ना तर पहाट ही सगळ्यात उत्तम वेळ आहे, की तिथंच कायम बसावं. तो किती अर्धा तास पण नसतो, 20-1 मिनिटाचाच कार्यक्रम असतो. अर्थात पुढे त्यांची चालू राहते, पण आम्हाला 5:15च्या क्लाससाठी आम्ही परत यायचो ना. मग 6:30ला हे पारायण सुरू व्हायचं. आपलं ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि विष्णू सहस्रनाम. पहिल्या दिवशी काही विष्णू सहस्रनाम घेतलं नाही त्यांनी, 18व्या अध्यायाला सुरुवात केली. सगळे लोक म्हणजे सेवतानं, तर त्याच्या ज्या एक महिला ताई होत्या, 2500 वेळा, कल्पना करा, 2500 वेळा ज्ञानेश्वरी, म्हणजे पूर्ण तोंडपाठ आहे त्यांची. कुठलीही ओवी अगदी कानाकोपऱ्यातली विचारली तरी त्या पटपट बोलतात. आणि आवाज खणखणीत एकदम, त्यांच्या म्हणजे त्याच जणू काही प्रमुख असल्यासारखं होते आणि छान बोलत होते. त्यांच्याच बरोबर अजून एक ज्या बसल्या होत्या ना, नंतर बघा आपल्याला म्हणाल्या मला हे पाठवा म्हणून, तो पाठवलाच नाही अजून व्हिडिओ त्यांना. त्यासुद्धा म्हणाल्या की माझी त्यांची 250 वेळा वगैरे झालेली ज्ञानेश्वरी पारायण. पण त्या सांगत होत्या की
प्रत्येक गोष्ट म्हणजे सगळं फटाफट फटाफट मलाही म्हणे सगळं आठवतं. असे आपल्यातलेच काही महिला आहेत की ज्या अगदी ज्ञानेश्वरीमध्ये खूप गाढ असं त्यांचा अभ्यास आहे. 8:30-9पर्यंत चालायचं, 8:45पर्यंत पारायण. मग नाश्ता असायचा तिथेच त्याच वातावरणात ओवरीमध्ये, आणि 10 वाजता पुन्हा कीर्तन सुरू. तिन्ही दिवस म्हणजे 3 दिवस कीर्तनं झाली, सकाळ संध्याकाळ 2 दिवस, आणि यायच्या दिवशी काल्याचं कीर्तन ते स्वतः महाराजांनीच केलं, गोरक्ष महाराजांनी. सांगा आता मी सुरुवात फक्त केली. संध्याकाळी पुन्हा 6 ते 8 कीर्तनच असायचं. 12-1पर्यंत कीर्तन झाल्यानंतर पुन्हा जेवण, मग थोडी विश्रांती, चर्चा, असं काहीतरी असायचा कार्यक्रम आमचाच. आणि 9-9:30ला त्यांनी 2 असे कार्यक्रम छान ठेवले होते. तर त्यात कुणाच्या तरी ओळखीचे आहेत, शिंदे म्हणून जे होते, ज्ञानेश्वरांची सगळी हे पुढे उभी केली. त्यांचं जीवनचरित्र पण इतक्या सुंदर शब्दात, आणि की आमचं नशीब म्हणून आम्हाला फक्त 2 गाणी ऐकायला मिळाली. थकलो होतो पूर्ण पहाटेपासून, रात्रीचा प्रवास पहिला आदल्या दिवशी, त्यामुळं थोडासा कंटाळा केला म्हणा किंवा जायला उशीर झाला म्हणा. खच्च भरलेलं होतं आणि जी बसायला नव्हे, पाय टेकायला जागा नव्हती. पण अशा परिस्थितीत त्या ज्ञानदेवांनी थोडी 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 पुढे करत ती कशी तरी जागा मिळाली, बसलो आम्ही. दुसऱ्या दिवशी म्हणजे पुन्हा तसाच सगळा कार्यक्रम पहाटेपासून. रात्री आपल्याला माहिती असेल रोहिणीताई परांजपे, म्हणजे त्यांची कीर्तनं ऐकली, पण त्या अशी निवेदन आणि एवढी सुंदर ती विरहिणीची गाणी गायली त्यांनी. त्या दिवशी तसंच की सगळं ज्ञानमय झालेलं होतं, ज्ञानेश्वरमय जीवन सगळं. संपूच नाही असं. 12:30 वाजले रात्री. पुन्हा पहाटे उठून 3च्या-4च्या काकड आरतीला जायचं होतं. खूप सुंदर, पण म्हणजे इतकं ज्ञानमय जीवन होऊन जातं ना तिथे, की तिथून यावंसंच वाटत नाही. निमित्त शोधत असतो आम्ही की कधी आपल्याला ज्ञान इथे आळंदीला काय निमित्त मिळेल, काय कारणाने जाऊ. असं एक वातावरण छान होतं. आणि मुख्य म्हणजे त्या दरबारामध्ये सारखं बसायला मिळणं हीच एक पर्वणी असते. तिथल्या सगळ्या लहरी अशा आपल्या मनामध्ये. अगदी खरं म्हटलं, तिथे बसायला मिळणं, आणि गर्दी नाही काही नाही, आपणच होतो. म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी त्यांनी म्हणले, पण उभा नाही, आम्ही बसूनच होतो. पण किती तास, म्हणजे 18 तास म्हणायचे जवळजवळ. पहाटे 4 ते रात्री 12. मध्ये फक्त जेवणापुरते इकडे येत होतो बस. अशीच आपल्याला पुन्हा पुन्हा संधी मिळू देत. त्यांची इच्छा आहे आपण पुढच्या वर्षी सगळ्यांनी जास्ती जणांनी जावं म्हणून. चला आता आपला 29. नाही, तसं ती आणखीन एक काही सांगायचं म्हणजे आवडलं, म्हणजे ती नॉन महाराष्ट्रीयन मुलगी होती बघा, त्यांच्यावरती यांच्या उपनिषदांवरती ती हे करते म्हणून सांगितलं त्यांनी. हो 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 हो, सांगा ना, सांगा सांगा. हा, ती नाव माहिती लक्षात नाही त्यांची. युक्ती सांगितलं तुम्ही. तिचं नाव युक्ती सांगितलं. युक्ती. हा, ती ज्ञानेश्वरी वाचते, म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. भाषा नाहीये तिची ती. हो. ती वेळी आपल्या मराठीत बोलता पण येत नाही, पण फक्त ज्ञानेश्वरी वाचते. खूप मला कौतुक वाटलं. हो हो हो, खरंच. भाषा न येता मी सांगितलं बाबा, भाषा मी मराठीत करत नाही म्हणाली, काहीच तिला कळत नाही. हो, आणि बरोबर आहे, ती भाषा त्याचं कसं करेल ती. मी पाहिलं तिचं जे पुस्तक होतं ना, ते इंग्लिश ट्रान्सलेशन वालं होतं. हो का? हो, ट्रान्सलेशन इंग्लिश होतं. पण ज्ञानेश्वरी तर आपली याच्यामध्येच असणार ना, प्राकृतमध्येच होती. म्हणजे मला पुन्हा असं वाटलं की त्याचं हे ट्रान्सक्रिप्ट केलंय का काय, पण नव्हतं. आपलं हेच होतं, ज्ञानेश्वरी ओरिजिनलच होती. पण छान वाचत होती, खूप सुंदर. हे खूप मला वाटलं. आपल्या समोर त्या बसल्या त्या बघा, त्यांनी म्हटलं की त्यांच्या जवळजवळ 2000पेक्षा जास्ती पारायण झाली. नाव माहिती एक होत्या तिथे समोर बसून म्हणत. हो, मग तेच सांगितलं ना, 2500 वेळा, म्हणजे 2500 वेळा त्यांची पारायण झाली.
2,500 चेष्टा आहे का हो? ते त्यांच्याशी बोलता बोलता पुन्हा राहिलं दोनदा की तुम्ही कशी करता इतक्या वेळ. आता त्यांचे नित्यच आहे ना, नित्यच चालू असणार ना. हां, त्यांच्या शेजारी ज्या ताई बसल्या होत्या मी जे म्हणलं त्यांच्यासारख्या, त्यांचा 18वा अध्याय 2 तासात वाचून होतो म्हणल्या त्या. आणि रोज पारायण करते, रोज. धन्य आहे आणि त्यांना नमस्कार ताई. हो, म्हणजे नमस्कार म्हणजे अगदी साष्टांगच घालायला पाहिजे. आमचे साष्टांग नमस्कार. खरंच आहे. आणि ते शिंदे तुम्ही म्हणालात ना, ते छान बोलतात. एरवी पण त्यांची युट्यूबवर वगैरे खूप प्रवचन असतात. हो. पण असा कार्यक्रम करतात हे माहिती नव्हतं मला की हो 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 तिथे हा, तुम्हालाच माहिती नव्हतं होतं ना. मला. हां, बरोबर आहे. तिथलं ते काही आहे का आपल्याला यूट्यूबवर टाकले का हे बघायचं होतं. त्यांचं नाव नाही ना माहिती आपल्याला, प्रोग्रामवर आहे. आपल्या प्रोग्रामवरनं मला ते नाव घ्यायचे. मी माझ्या मुलीलाही त्या दिवशी सांगितलं, म्हणलं मी तुला पाठवते. ती मी बोलत असताना त्यांनी लगेच रोहिणी पेंची काढली पण नाही. आणि त्याच्यात म्हणली मी शोधते आता म्हणले. युट्यूबवरती दाखवत होते ते लाईव्ह. कारण मी हा. त्यांना विचारलं, ते करत होते ना, म्हटलं मला हे बघायचं आहे. ते मला युट्यूबवरती येतं. त्यांनी हो, मला येतं ना. रोजचे सगळे रोजची हो, जेवढी हो. आहेत ना, कीर्तन पूजा प्रत्येक वेळची सगळं ते युट्यूबवर टाकत असतात. रोजचं येतं. आपण फक्त संस्थांचं उघडलं ना की लाईव्ह म्हणून सगळं येतं. बरोबर. त्यांचे मला घालून दिलं माझ्या फोन मध्ये. म्हटलं मला नाही कळत, तेव्हा मी दिलं ना. करून देतो हां तुम्हाला. हां, बरं झालं मग. दिलं. हं. आता येईल ते बघता. चला आता करूया 30व्याला सुरुवात. त्याच्या आधीची ओवी आहे का कुणाच्या लक्षात? 28, 29. बरं ठीक आहे, थोडंसं आढावा घेते. 29चा तरी घेते मी. की निदेचे नियालेपणे निदेले ते जाय प्राणे, तरी निद भली हे कोणे जाणीजेल पाक. फार सुंदर, म्हणजे काय ज्ञानदेवांचं खरंच कौशल्य म्हणा, प्रतिभा म्हणा, सगळे ते रूप श्वास हेच होता. अवतारच आहे तो परमात्म्याचा. तर निद्रा अगदी गाढ आलेली होती. निदेलेनी आलेपणे म्हणजे निद्रा आलेली आहे. पण निदेले ते जाग प्राणी, जाय प्राणी. पण झोपला असतानाच जर त्याचा प्राण गेला, मरण पावला, तरी निद भली हे कोणे जाणी जेलफा. मग तो कोण सांगेल की मला झोप छान आलेली होती, चांगली लागलेली होती, असं ज्ञान कुणाला होणार. आता याच्यावरचं थोडंसं विवेचन अधिक करूया आणि मग 30वी ओवी घेऊया. धूत महाराजांची तिथे आपल्याला मिळालेली आहे प्रत, आणि मला ती फार आवडली होती. आम्ही कुर्डुवाडीला मागच्या वेळेला याला गेलेलो होतो तेव्हा. तर तिथे परवा अगदी, आणि किती खरं म्हणजे ज्ञानदेवांची कृपा किती आहे माझ्यावर. आपल्याला मी त्याचा फोटो आणलेला होता. त्या असतील उर्मिलाताई आहेत का आज? आहेत उर्मिलाताई ना. तर त्यांनी त्यांच्या घरी आम्ही मुक्काम केला होता. तर त्यांनी ती प्रत दाखवली होती आणि मला इतकी आवडली होती. तर म्हणलं मी ही घेऊन जाते. त्या म्हणल्या नाही, पंढरपूरला मिळते, मी तुम्हाला नंतर आणून देईन, पाठवून देईन. तर त्या दिवशी त्या मुलीला विचारलं तर ती म्हणे फोटो आहे का बघा. बरोबर त्यांनी फोटो पाठवलेला माझ्याकडं होता. तुम्हाला ते विदिन अ सेकंड, 1 सेकंद पण लागला नाही, तिनं समोरच ते पुस्तक होते, जशी काही ही प्रत खास माझ्यासाठीच तिथं होती. खूप सुंदर आहे. तर त्यांनी ते छान, त्यांचं अगदी सोप्या भाषेत असं विवेचन करतात की त्यांचं तेच आहे. आता आपल्याला मुख्य थीम कळलं की निद्रिस्थ मनुष्य गाढ झोपलेला होता, हा जर झोपेतच मरण पावला, गतप्राण झाला, तर जाग आल्यावर मी छान झोपलो होतो, जसं आत्ता मी म्हणलं की गाढ झोप लागली होती, असा व्यवहार कोण करेल. आणि एकदा मरण पावल्यानंतर प्राण निघून गेल्यावर त्याला आपण प्रेत म्हणतो ना. तर त्या प्रेताकडून कुठला व्यवहार होत नाही आणि निद्रित मनुष्याकडूनही व्यवहार होत नाही. पण निद्रित मनुष्य जागा झाल्यावर मात्र त्याच्याकडून व्यवहार होतो. पण आता इथं तिथेच झोपेतच त्याचं सगळं हे संपलेलं आहे ना. आता निद्रा आली म्हणजे स्वतःचंही ज्ञान नसतं, आपण कोण आहोत, कुठे आहोत, काही नाही. म्हणजे झोप ही एक आपल्याला मिळालेलं फार मोठं वरदान आहे. आणि अन्य कशाचंही नसतं. म्हणजे माझं घर, माझं जे आपण करत असतो, हे निद्रेमध्ये कुठलाच व्यवहार नसतो. किंवा आपण एखाद्या कार्यपदावर असतो कुठल्या तरी, किंवा एखाद्या पदार्थावर आवरण पडत असतं. सगळ्या पदावर, पदार्थांवर
आवरण पडत असतं आणि पदार्थाचं ज्ञान जातं असं नाही, तर पदार्थासह मावळत जातं. सगळं ज्ञान मावळलेलं असतं आणि आपल्याला वाटतं की आता सगळं विसरलेलो आहोत, म्हणजे आपण खरंच एका वेगळ्याच विश्वात असतो. पण कल्पना करायची की झोपायच्या वेळेला आपण समजा, त्यांनी असं छान उदाहरण दिले की पाणी तांब्या भरून जवळ ठेवला, तर जागं झाल्यावर तांब्या तोच आहे वाटतो. तांब्याचं ज्ञान नव्हतं झोपेत, पण आता ते झालं असं वाटतं. आणि सूक्ष्म विचार केला तर ज्ञान गेलं म्हणजे काय झालं, तर आपलं चैतन्य किंवा चैतन्य जात नाही, तर वृत्तीचा अंश जातो. म्हणजे आपल्याला जे सतत जाणीव असते तो अंश जातो. आणि वृत्त्यंश अर्थाध्यासच आहे, म्हणजे एक प्रकारचा अध्यासच आहे. अध्यास म्हणजे काय, की नसलेल्या गोष्टीला आपण काहीतरी मानतो. जसं दोरीला आपण सर्प समजत असतो आणि घाबरून जात असतो, तसं तांब्या आणि पाणी हे तिन्ही म्हणजे ती वृत्ती, ज्ञानवृत्ती म्हणा किंवा जाणीवेची वृत्ती, या तिन्ही गोष्टी एकाच सत्तेतील पदार्थ आहेत. तेव्हा ज्ञान गेलं म्हणजे वृत्ती जर गेली, तर वृत्तीच्या सत्तेतलं तांब्या आणि पाणी दोन्ही गेलेलं आहे. पण हे कळत नाही आपल्याला, आणि जर कळलं असतं तर हा दृष्टीसृष्टीवाद त्यांनी म्हटलेला आहे. आता सारं गोष्ट निद्रेमध्ये सगळं जागृत पदार्थांचं ज्ञान जरी मावळलं तरी ती अविद्याच असते एक प्रकारची. पण जागृतीमध्ये पुन्हा ती कार्यरत होत असते, कार्यरूपानं पुन्हा जागी होत असते आणि सगळ्या प्रतीतीचा आपल्याला अनुभव येत असतो. पुन्हा सगळं आठवतं. जागे झालो की पुन्हा आपण ज्या जागेवर आहोत ते, आपल्या काय 4 खोल्या असतील तर 4 खोल्यांची आठवण, स्वयंपाकाची वेगळी, स्टडीची वेगळी, हे सगळं आपण अनुभवायला लागतो. आणि मनामध्ये मात्र सगळी इंद्रिय, मन इत्यादी हे अविद्येत लीन झालेले असतात. म्हणजे निद्रेचं काय एवढं त्यांनी वर्णन केले, त्याचं त्यांनी छान स्पष्टीकरण केले. पण बाकी सगळं झालं तरी प्राण जागा असतो, म्हणजे प्राण चैतन्य ते तिथे असतं, पण प्राणही लीन झाला तर मात्र जागे झाल्यावर मी सुखानं झोपलेले होतो असं कोण सांगणार आहे. मग त्यांनी अजून 4 अवस्था आहेत: सुषुप्ती, समाधी, मरण आणि मूर्छा. या 4 अव्यवहार्य अवस्था. आता त्यातल्या बघा, अव्यवहार्य म्हणजे आपल्याला त्यात व्यवहार होत नसतो, म्हणून त्याला अव्यवहार्य म्हणले. तर प्रतिकूल स्थितीमुळं लिंगदेह जे सूक्ष्म शरीर जे आहे त्याला लिंगदेह म्हणतात, ते अतिव्यग्र होणं म्हणजे मूर्छा. आपल्याला जी भोवळ येते ती मूर्छा नाही बरं का, ही योगातली किंवा पुढच्या या त्याच्यातली अवस्था आहे. आणि स्थूल देहातून लिंगदेह निघून जाणं म्हणजे मरण. इंद्रियासह मन, प्राणेंद्रिय, क्रिया सगळं तो घेऊन जातो सूक्ष्मदेह, हे आपल्याला 15व्या अध्यायात माहिती आहे. आणि लिंगदेह कारणात लीन होणं, आपण जेव्हा गाढ झोपेत असतो, या सगळ्या जगाचा विसर पडलेला असतो, त्याला सुषुप्ती असं म्हणतात. आणि लिंगदेह अधिष्ठानात लीन होणं म्हणजे समाधी. परमात्म्याचं अधिष्ठान आहे, त्याच्यात जेव्हा लीन होतो तेव्हा समाधी अवस्थेत आपण गेलेलो असतो, तेव्हाही कशाचीच जाणीव नसते. आणि या अवस्था कळण्याच्या काही खुणा सांगता येते की समाधीचा माणूस शांत बसत असतो, शांत असतो. सुषुप्तीचा माणूस बसत नाही, खाली पडतो, म्हणजे आपण गाढ झोपेत असतो. मेलेल्या मनुष्याचं स्थूल शरीर थंड होत असतं. काय सुंदर सांगितले बघा. आणि मूर्छित मनुष्याचं मुखावर म्लानता येत असते. मूर्छित जो आता त्यांनी सांगितलं ना, लिंगदेह अतिव्यग्र होणं म्हणजे मूर्छा. तर त्याच्याच मुखावर तेज नसतं, म्लानता असते. आता मूर्छा, मरणे, सुषुप्ती या 3 प्रारब्ध प्राप्त अवस्था आहेत. आणि समाधी ही प्रयत्न साध्य अवस्था आहे. आता मरण प्रारब्धांनीच येणार आहे. काय म्हणतात ना, आज येवो किंवा उद्या येवो, कधी येईल तेव्हा. हे स्थितप्रज्ञ किंवा जे विद्वान लोक असतात त्याची चिंता करत नाहीत. पण
मूर्छा, मरण आणि सुषुप्ती या 3 अवस्था प्रारब्धानं प्राप्त होणार आहे. आणि समाधी ही प्रयत्न साध्य आहे. आणि समाधी ही घ्यावी लागते. सुषुप्ती येत असते. आणि जागृतावस्थेतलं कर्म संपलं की स्वप्नाचं कर्म उदयाला न आलं, म्हणजे उदयाला आलं नाही तर सुषुप्ती येत असते. आपल्याला जेव्हा स्वप्नातनं जाग येते त्यावेळपर्यंतची अवस्था आहे ती सुषुप्ती आहे. पण सुषुप्तीत सुद्धा ब्रह्मसुख आहे, ते आपण रोज अनुभवत असतो. काहींना स्वप्न ही गोष्टच नसते. गाढ झोप, झोपले डोळ्यात. आता खूप जणांना, रेखाताई तर होत्याच माझ्याबरोबर, 1 मिनिटात त्यांची झोप लागायची, 1 मिनिटसुद्धा लागायचं नाही. तर हा जो अनुभव येतो ना रोजचा, रोज आपल्याला सुषुप्ती अवस्था, हा जणू काही ब्रह्मानुभवच आहे. ब्रह्मज्ञान नसतं पण ब्रह्मानुभव आहे. आणि जीवनमुक्ताला अनुभव तर आहेच पण ज्ञानही आहे. आता त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की 2 माणसं आहेत. 2 माणसांपैकी आंब्याचा रस दोघांनीही खाल्ला, पण एकाला कोणत्या आंब्याचा रस आहे हे माहिती आहे आणि एकाला कोणत्या आंब्याचं आहे हे माहिती नाही. एवढाच फरक आहे. तसं जीवनमुक्ताला आणि अज्ञानी जीवाला ब्रह्मानुभव आहे, पण जीवनमुक्ताला ब्रह्मज्ञान आहे आणि अज्ञानी जीवाला ब्रह्मज्ञान नाही. म्हणजे सार गोष्ट सुषुप्ती, समाधी ह्या 2 अवस्था नुसत्या सुखाच्या आहेत. सुषुप्ती आणि समाधीत सुख आहे पण मोक्ष नाही. याप्रमाणे ज्या 4 अवस्था दाखवल्या त्या 4ही अवस्थेत व्यवहार नसतो. जागृत आणि स्वप्न या 2 अवस्थात व्यवहार आहे, पण स्वप्नातला व्यवहार हा संपणारा असतो, म्हणजे तो चिरंतन नसतो. स्वप्न प्रतीतीचा व्यवहार हे स्वप्न आहे आणि उभय प्रतीतीचा व्यवहार हे जागृती आहे. या 6 अवस्था झाल्या. बाल्य, तारुण्य, वृद्ध या 3 मिळून 9 झाल्या. विषयी, पामर, मुमुक्षु आणि मुक्त या 4 मिळून एकूण जीवाला 13 अवस्था आहेत. एवढ्या कधी अनुभवलेल्या नव्हत्या, म्हणजे माहिती नव्हत्या. म्हणजे आपण ऐकतो वेगवेगळ्या अवस्था. मनुष्यानं व्यवहार्य अवस्थेत राहण्यापेक्षा अव्यवहार्य अवस्थेत राहणं भूषणास्पद आहे. तेव्हा निद्रित मनुष्याचे निद्रेतच प्राण निघून गेले तर मी सुखानं निजलो होतो असा जागृतीमध्ये व्यवहार होणारच नाही. आता दुसरा दृष्टांत देणार आहे. तोही खूप सोपा आहे, पण मला जरा असं वाटलं की इतकी माहिती आपल्याला कुठेच मिळाली नव्हती आणि खूप छान असं यांनी 13 अवस्था ज्या सांगितल्या ते आता थोड्याशा आपल्याला 4 माहिती आहेत, लक्षात ठेवता येतील. आता 30वी ओवी बघा. घटू घटपणे भासे, तद्भंगे भंगू आभासे, सर्वथा नाही तैसे कोण म्हणावे. घटू घटपणे भासे, तद्भंगे भंगू आभासे, सर्वथा नाही ते तस नसे कोणे म्हणावे. रोजच्या, आता पूर्वीच्या काळी सगळं मातीचं होतं म्हणून हे घट आणि पट ही उदाहरण या न्यायशास्त्रांनी किंवा सगळ्यांनी वैशेषिकमध्ये सगळ्यांमध्ये घटाचं उदाहरण कायम घेतलेलं आहे. आणि ज्ञानदेवांनी ही उदाहरणं आपल्याला पुन्हा पुन्हा पटवून दिलेली आहेत. आपण त्या दिवशी 4 प्रकारचे मी ध्वंस म्हणजे नाश सांगितलेले होते, अभाव सांगितलेले होते. तसा प्रध्वंसाभाव, भास, अभाव म्हणजे वस्तू आणली, घट आणला पण तो फुटला गेला की तो, म्हणून त्यांनी तो इथे दृष्टांत दिलेला. घटू घटपणे भासे, घट हा घट या रूपानं भासतो. तद्भंगे भंगू आभासे, आणि त्याचा भंग झाला की भंगाचा म्हणजे त्या तुकड्यांचा, की ते नाश झाले. नाश म्हणजे तुकडे होतात, पूर्ण लगेच कुठे हे जात नाही, मिसळून जात नाही. काही कालांतरानं तो मातीत मिसळून जाते. पण तद्भंगो भंगू आभासे म्हणजे त्याचा आभास होतो, घटाच्या तुकड्यांचा आभास होतो. सर्वथा नाही तै नसे, आता ही पुढची अवस्था की ते सर्वथा संपलेला आहे का घट. सर्वथा नाही तै नसे म्हणजे तसं नाही आहे, त्याचं सर्वथा अस्तित्व संपलेलं आहे का, नाही. कोणी म्हणावे, मग त्यांनी कुणी म्हणावं असं बरं की ते आता नाहीच आहे, घट नाहीच असं म्हणाल का, हो नाही म्हणणार.
आता आपली एखादी प्रिय वस्तू असते, मी पाहते लहान मुलांचं किंवा जे अगदी असे प्रिय प्रत्येक गोष्ट जपून ठेवणारे. आता फार कशाला काल्याचं कीर्तन जेव्हा होतं तर त्या दिवशी त्यांनी नाही ते गोपाळ काला अगदी ज्या वेळेला श्रीकृष्णाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी करतात की इतर ठिकाणी करतात, तेव्हा त्या मठामध्ये छान सजवलेल्या घटामध्ये सगळं हे दहीहंडी तयार करून त्याच्यात हा काला घालून तो लहान मुलं फोडतात आणि त्याचे जे छोटेसे तुकडे असतात हे भंगू, तर तो मिळवण्यासाठी सगळे लोक धडपडतात बघा. मग एखाद्याला मोठा मिळाला आणि मला लहान मिळाला तर अगदी आपण व्याकुळ होतो किंवा नाहीच मिळाला तर त्याहून व्याकुळ होतो. म्हणून ज्याच्याकडं मोठा मिळाला आहे तो मग त्याचे आपले तुकडे 4 जणांना वाटत असतो. सांगायचा मुद्दा असा की त्या घटालासुद्धा, भंग पावलेल्या घटालासुद्धा महत्त्व आहे, पण त्याचा अभाव कधी पूर्ण होईल, जेव्हा ते त्यात सगळं मिसळून जाईल तेव्हा. पण जेव्हा घट आहे तेव्हा घट आहे म्हणूनच आपल्याला त्याचं ज्ञान होतं, आणि फुटला तर तो फुटला आहे असं वाटतं. पण घटच नाही असं कधी वाटतं का? तर तसं कधी वाटत नाही. तसं आता जगाशी आपल्याला सगळं आपल्या व्यवहाराशी जोडून घ्यायचं की तसं जग असेल तर आहे असं वाटेल, आणि समजा मरण पावलो आपण, मेलो, तर काय वाटेल, ते सगळं गेलं, वाटण्यासारखी राहतच नाही अवस्था, मग जग नावाची वस्तूच नाही तर काय वाटणार. याला ब्रह्म आणि आत्म्याचं ऐक्य असं त्यांनी म्हणलेलं आहे. ब्रह्मात्म ऐक्यबोध म्हणजे स्वप्नात भासलेला घोडा हा जागृतीत, घोडाच असो काही दिसत नाही जागृतीत, मरत नाही तो, स्वप्नातला बाध होतो. तसं ज्याला स्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे त्या पुरुषाला हे जग आहे असं वाटत नाही, किंबहुना नाही असंही तो म्हणू शकत नाही. कारण निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो. म्हणजे मला एखादी गोष्ट मिळाली तर हे आहे आणि मिळाली नाही तर आपण नाही असा अर्थ घेत असतो. तसं जग होतंच, कधी नाही असं कधी म्हणायचं. म्हणजे एखादा ब्रह्मचारी आहे आणि त्या पुरुषाला, तो ते उदाहरण फार छान दिलेलं आहे त्यांनी, की ब्रह्मचार्याला जर विचारलं की तुला किती मुलं आहेत किंवा मुलगा आहे का, तर तो काय देणार उत्तर? ब्रह्मचारी आहे तो, त्यानं लग्नच नाही केलेलं, मग तो आहे किंवा नाही असं काहीच म्हणणार नाही. उलट तो विचारेल की अहो मला कसा मुलगा होऊ शकेल, मी लग्नच केलेलं नाही. तसं हा जो स्वरूपाचा साक्षात्कार झालेला आहे त्याला जग कसं असू शकेल, कारण त्याच्या दृष्टीनं ह्या जगाचं काही अस्तित्व उरलेलंच नसतं. म्हणजे घटाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर घट ज्यावेळी असतो त्यावेळी घट रूपानं भासतो. घट फुटला तर खापऱ्याच्या रूपानं भासतो. पण घट असताना जसा घट पाहण्याकरता द्रष्टा लागतो तसा घटाभाव जाणण्याकरता सुद्धा द्रष्टा असावाच लागतो. तो घटाभावाचा द्रष्टा, म्हणजे घटाचे तुकडे झालेत, एखादा मोजल बघा किती झाले तुकडे आणि एवढे चुरा झाले, पण द्रष्टा त्याच्याहून भिन्न असावा लागतो. त्या सर्व तिथं शून्यवाद म्हणजे कोणीतरी असावा लागतो. तुकडे आहे झालेत हे सांगायला तरी तो असतोच कोणीतरी. तसं शून्यवादाचा चर्चा किंवा विषय चाललेला आहे. आता शेवटच्या 10 ओव्या राहिलेल्या आहेत आपल्या या प्रकरणाच्या. मग ते म्हणतात की आता इथे शून्यवाद कुठं निर्माण झाला किंवा कुठं सिद्ध झाला. शून्य नाही असं म्हणू शकत नाही. जसं ते घटाच्या तुकड्याच्या रूपाने घट आहे आणि पाहणाऱ्याच्या दृष्टीनेही पूर्ण पाहणाराही आहेच आणि नंतर तो संपलेलाही आपण पाहत असतो. अशा अर्थी त्यांनी ते सगळं पटवून दिलेलं आहे की अशा रूपात का विना तो घट असतोच. म्हणजे घटपणानं भासणं आणि तो फुटला की त्याला ध्वंसाभाव भासतो. पण घट ही वस्तूच नाही, सर्वथा नाही अशी स्थिती असेल
तर त्याला नाही कोणाला म्हणता येईल? नाही असं म्हणू शकत नाही. त्याचा अभावानं म्हणजे अभाव नाही आहे पूर्ण, काहीतरी रूपात तरी तो शिल्लकच आहे. तसं आपल्याला ते जेव्हा स्वरूपाचं ज्ञान होईल तेव्हा आपल्यालाच आपलंच सगळं अस्तित्व म्हणजे शिल्लक नसणार आहे. पण त्या परब्रह्माशी एकरूप, आज सकाळी छान सांगितलं त्यांनी खरं, की नंतर काहीच उरतच नाही आहे. एकरूपता झाल्यानंतर काहीच, मग हे जग नाही, जगातले द्वंद्व नाही, वाद नाहीत, कशाचंच काही आपल्याला उरणार नाही. आणि गुलाबराव महाराजही सांगतात की घट असताना तो घटपणाने भासतो, फुटला की फुटला हे कोणी असं म्हणजे म्हणू शकतो, फक्त फुटला फुटला असं कोणीतरी कसं म्हणू शकतो. आणि साखरे महाराज म्हणतात घट असला म्हणजे त्याच्या भावाचं ज्ञान होतं. भाव म्हणजे अस्तित्व बरं का. आपण भाऊ म्हणजे भाऊ अन्न भावात घेतो तो नाही घ्यायचा. आणि फुटला तर त्याचा अभाव समजतो. पण मुळीच घट नसेल तर नाही असं कोणी म्हणावं, म्हणजे म्हणणाऱ्याला कोणीतरी राहतंच, तसं सांगणारा कोणीतरी राहतो. तसे हे सगळं शून्य आहे हे म्हणणारा तरी कुणीतरी असला पाहिजे ना. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा की शेवटी काहीतरी त्याची हे आहे. तुम्ही काहीच नाही, शून्य, शून्याचा अर्थ काय होतो? काहीच नाही. तर तसं काही ते आपल्याला म्हणता येणार नाही. सगळी पुस्तकं लावून ठेवली तरी आमची कुठं 2 पुस्तकं गेली आहेत. आपलं अभंगांचं ते तर उद्यालाच सांगावं लागेल. मग त्याच्यात आहेत. आजचा मी श्लोक पाठवला होता, तो पाहिला का कोणी? मनाचा श्लोक. अहिल्याचा ना? हा, हल्लेचा. हा, ऐकला का? पूर्ण नाही ऐकला, माझा मध्ये मध्ये बंद होत होता स्पीकर. बर, ठीक आहे. सुरू करायच्या आधीच तर बघितलं, म्हणजे मनाचे श्लोक 123 का 126 आहे. हो, 123. अहिल्या देवी 123 हवाय. हो कशी होती, तिला ब्रह्मदेवाने कशी निर्माण केली? हो. सगळं जगातलं सगळं सौंदर्य एकवटून तिला निर्माण केलेलं आहे. अहो, तिथे फक्त सौंदर्यावर बोलायचं झालं तर 1-15 मिनिटं बोलता येईल, एवढं तिचं वर्णन केले. खूप सुंदर आहे. आता मी त्यातले 2-3च घेतले की चंद्राचे किरण सुद्धा तिच्या पुढे हे वाटतील, कठीण वाटतील. इंद्राला आणि चंद्राला म्हणजे इंद्राला ती आपली बायको व्हावी आणि चंद्राला पत्नी व्हावी, त्याला इंद्राला राणी व्हावी. म्हणजे दोघांची ती अभिलाषा तीच होती. सगळ्या देवांना वाटत होतं, सगळेच धडपडत होते. फार छान आहे ते. आणि मुख्य म्हणजे एकनाथांनी रंगवलेलं आहे बघा. भावार्थ रामायण जे आहे ना, पूर्वी त्याचा फार छान अभ्यास केला होता मी सगळ्या रामायणांचा. म्हणजे संस्कृतमधली 5 रामायणं होती. आपल्याला वाल्मिकी रामायण सगळ्यांना माहिती आहे, अध्यात्म रामायण माहिती आहे, एक अद्भुत रामायण म्हणून होतं, नंतर भुशुंडी रामायण होतं, आणि अजून असे संस्कृत 5 नाट. आणि मग हे भावार्थ रामायण आपलं तुलसीदासांचं. मोरोपंथांनी 108 रामायणं रचलेली आहेत सोप्या भाषेत. म्हणजे अगदी, आणि कधीतरी खरं आपण तसा पण विचार करायला हरकत नाही. अभ्यास एक तुम्हाला थोडंसं ज्ञान किंवा त्याचा परिचय करून देण्यासाठी. एक तर रामायण त्यांनी असं रचलेलं आहे मोरोपंथांनी, ओष्ठे वर्ण आहेत, प, फ, ब, भ, म. बघा, आता रामायणमध्ये म आलाच पाहिजे ना उच्चार करताना, पण त्यांनी ते रामायण रचले त्याच्यामध्ये ओष्ठे वर्णाचा विचारच नाही केलेला. काही माला रामायण अशी आहेत, म्हणजे माळ जशी एकात एक गुंफली जाते तशी 108 रामायण आहेत ते. एक ह्याचं कसलं
परदेशातलं थाई रामायण ते एक मिळालं होतं, पण त्याचा मग हिंदी अनुवाद मिळाला होता. आपल्याला काही थाई भाषा येत नाही, तर त्यांनी असे छान छान बदल केलेले आहेत, तेही चांगलं अनुभवायला मिळालं. आणि गीत रामायण आपलं, मग गीत रामायणामध्ये गदिमांनी मूळ रामायणातले कोणते श्लोक घेतले किंवा कोणत्या श्लोकांवर ते गीत रचलेलं आहे असं एक शोधून काढलं होतं मी. काय अभ्यास करू तेवढा कमी आहे हो. ते सगळं तसंच पडून राहिलेलं आहे कपाटामध्ये. जसं आता वाल्मिकी रामायण सांगते ना, म्हणून मी ते सुरुवातीला केली होती सुरुवात तशी प्रत्येक रामायणातलं थोडं सांगायला, पण मग वेळ पुरत नाही, म्हणून फक्त समर्थांनी रचलेलं तेवढंच सांगत असतं. तर आता आपण हे संस्कृत बघत होतो, परत मी गेले कुठेतरी. घटाचा श्लोक बघा. कुंभत्वात् दृश्यते कुंभो, बघा, कुंभत्वात् दृश्यते कुंभो भंगत्वात् भंगभासनम. तो भंग झाला की भंगभासनम म्हणजे त्याचे तुकडेच समजतात. सर्वथैव यदा नास्ति तदा नास्ति इति को भवेत. पण एखादा सर्वथा सर्वदाच नसेल, म्हणजे पूर्ण त्याचा अभाव झालेला असेल, तर कोण बरं तदा नास्ति, तो घट नाहीच असं कोण म्हणेल. म्हणजे शून्य दर्शन जे आहे तर ते शून्य असं म्हणता येणार नाही. हे जग सगळं किंवा हे सगळं शून्य आहे असं म्हणणं योग्य नव्हे. आणि स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. किंवा घट जैसा घटपणे भासे, किंवा घट जैसा घटपणे भासे, भंगता आभासे नाही ऐसा, भंगता आभासे नाही ऐसा. तरी आहे नाही ऐसे जाणे कोण, तरी आहे नाही म्हणजे आहे पण आणि नाही पण असं कोण जाणणार. ऐसे जाणे कोण, अभावाची खूण कळे कोणा, अभावाची खूण कळे कोणा. ते कळण्यासाठी तरी कोणीतरी असलं पाहिजे, त्याशिवाय ही अभावाची खूण कळणार नाही. ठीक आहे, आता ते अख्खे शोधून काढायला लागतं. 206 आहे नाही का, सापडेल. ते बी कुलकर्णी पण सांगत असतात. घट असला तर घटपणानं दिसतो, घट फुटला तर घट भंगला आता नाही म्हणजे नाहीपणानं प्रतीत होतो. मग तो सर्वथा नाहीच असं कसं म्हणता येईल. म्हणजे जे शून्यवाद किंवा अजातवाद आहे त्यांचं खंडन केलेलं आहे की घटाचा भंग होऊन तो नष्ट झाला तरी घटाचाच नाश या कल्पनेनं घट भासतोच. त्या दिवशी त्या एका महाराजांनी छान उदाहरण सांगितलं का आपल्याच महाराजांनी गोरक्ष महाराजांनी, मला फार आवडलं ते काल्याचं कीर्तन. श्रीकृष्णाची ओढ एवढी त्या गोपींना होती की काहीतरी कारण काढून ती यायची यशोदेकडं आणि म्हणायची की म्हणे माझ्या घरचं विरजण, स्वतःच्या घरचं दही ओतून टाकायची. सासूला म्हणायची अगं दहीच नाही आता आपल्या घरात, मग विरजण आणायला मी जाते यशोदेकडे. ती यशोदेकडे जाते आणि म्हणते अगं यशोदे मला विरजण लावण्यापुरतं दही दे ना. तर ती म्हणते असं कसं संपलं. नाही गं म्हणे माझं सगळं संपून गेलं. आणि म्हणून ती विरजण आणायला आत जाते, तर ही काय करते स्वतःच्या गळ्यातली जी माळ आहे ती तोडते आणि खाली पडतात त्याचे मणी सगळे. तर ते एक मणी असा ती गोळा करायची आणि पुन्हा खाली फेकायची, गोळा करायची आणि पुन्हा खाली फेकायची. का तर तो बाळकृष्ण जोपर्यंत तिला भेटायला येत नाही काहीतरी निमित्तानं, आणि अशा ह्या गोपी त्याचे
त्याच्या सान्निध्याची किंवा त्याच्या सहवासाची इतकी त्यांना ओढ होती, तशी आपल्याला परमात्म्याची ओढ पाहिजे. फार मला आवडला हा दृष्टांत, इतका आवडला की ती यशोदा ते आणेपर्यंत ही हा उद्योगच करत बसते आणि मग त्या निमित्तानं ते दौडत 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 येईल बाळ आणि मग आपल्याला भेटेल, अशी तिला ओढ असायची. असं एक असतं. आणि मानसीताई काय म्हणतात तेवढं बघू. म्हणजे मग आजचा 30वी ओवी आपल्याला समजली, थोडी कळली असेल, त्यात काही समजायला अवघड नाहीच आहे. घटघटपणे दिसे तद्भंगे भंगू आभासे, सर्वथा नाही तै नसे कोणी म्हणावे. घटघटपणानं दिसतो, त्याच्या भंगामुळे भंगाचा आभास होतो, पण मुळात घट हे नसणं असल्यामुळं, म्हणजे तात्विक दृष्टीनं तो केवळ आभास असल्यानं तो भंग झाला हे कुणाला कळतं? जो जिवंत आहे, ज्यानं तो अनुभवलेला आहे त्यालाच कळतं. व्यक्तीत जर शिल्लक नसेल तर त्याचा भंग कुणाला कळणार? म्हणजे अस्तित्व हे मानावंच लागतं. एवढंच त्याच्यातनं आपल्याला होतं. चला आता आपण प्रार्थना म्हणूया. कुणाला इथे राहणाऱ्यांनी काय काय, आता आमचं ते पारायण करणं उशीर होते मला हल्ली. रात्री आठवण आली की रात्री करते आणि मगच टाकते. गीतेचं पारायण केलं का सगळ्यांनी, इथल्या मंडळींनी? चक्री पारायण झालं ना? कारण ते लिहिले झालं ना? हा, चला चला, अभिनंदन तुमचं पण. छान. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नमन्तदीयं वयः क्वचाल्पं. विषय्यविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं. सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः. निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.